नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीचा मराठीचा चौथा पाठ शिकणार आहोत. पाठाचे नाव आहे ही पिसे कोणाची. मी आता तुम्हाला पाठ वाचून दाखवणार आहे आणि समजावून सांगणार आहे. तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आणि ऐकायचं आहे. मीनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. तिला 2 पिसे दिसली. तिने ती पिसे उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. मीनू नावाची एक मुलगी होती आणि तिचे घर शेतात होते. घर म्हणजे गृह. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. खूपचा समानार्थी शब्द आहे जास्त. दूरचा समानार्थी शब्द आहे लांब आणि विरुद्धार्थी शब्द आहे जवळ. तर ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली होती. तिला 2 पिसे दिसली. ती रस्त्यावरून चालत जात असताना तिला रस्त्यात 2 पिसे दिसली. तिने ती पिसे उचलली आणि जी रस्त्यावर पडलेली पिसे होती ती तिने उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. मीनू नाम की एक लड़की थी. उसका घर खेत में था. वह खेलते खेलते घर से बहुत दूर आ गई थी. उसे रास्ते में 2 पंख मिलते हैं. वह उन पंखों को उठा लेती है. वह पंख उसे बहुत ही अच्छे लगते हैं. तिला वाटेत एक कोंबडी दिसली. मीनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार. म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडीताई, ही पिस तुझी आहेत का? रस्त्यात जात असताना तिला वाटेत म्हणजे रस्त्यात एक कोंबडी दिसली. वाटेवरून जात असताना तिला कोण दिसली? एक कोंबडी दिसली. आणि मीनूला काय वाटले ऐका, ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार. कोंबडीला बघून तिला असं वाटलं की ही पिसे नक्कीच त्या कोंबडीची असतील. म्हणून मीनूने काय केलं, त्या कोंबडीला विचारले, कोंबडीताई, ही पिस तुझी आहेत का? मीनूला असे वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार. म्हणून तिने कोंबडीला विचारले की कोंबडीताई, ही पिस तुझी आहेत का? मीनू रास्ते से जाते समय उसे एक मुर्गी दिखती है और मुर्गी को देखकर मीनू को ऐसे लगता है कि ज़रूर ये पंख मुर्गी के होंगे. उसे ऐसे लगता है, इसलिए वह मुर्गी को पूछती है कि क्या ये पंख आपके हैं? कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले. नाही ग बाई, ही पिस माझी नाहीत असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. मीनूने पिसे दाखवल्यानंतर त्या कोंबडीने ती पिसे निरखून पाहिली. निरखून पाहणे म्हणजे लक्षपूर्वक पाहणे. आणि पाहिल्यानंतर ती मीनूला काय म्हणाली, नाही ग बाई, ही पिस माझी नाहीत असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. खुराडे म्हणजे कोंबडीचे घर. जेव्हा मीनूने कोंबडीला पिसे दाखवली तेव्हा तिने निरखून पाहिले आणि मीनूला सांगितले की ही पिसे माझी नाहीत आणि एवढे बोलून ती खुराड्यात जाऊन बसली. जब मीनू ने मुर्गी को पंख दिखाए तो मुर्गी ने उन पंखों को ध्यानपूर्वक देखा और देखने के बाद उसने मीनू से कहा कि ये पंख मेरे नहीं हैं और इतना कहकर वह अपने घर में जाकर बैठ जाती है. कोणाची आहेत बरं ही पिसं असे म्हणत मीनू एका झाडाजवळ आली. मीनू विचार करत होती की ही पिसं कोणाची आहेत आणि असे म्हणत म्हणजे बोलत मीनू एका झाडाजवळ आली. बोलत बोलत ती एका झाडाजवळ जाते. मीनू सोचती है कि यह पंख किसके होंगे. यह सोचते हुए वह एक पेड़ के पास आ जाती है. तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे एक कबूतर दिसले. त्याला पाहून मीनूला वाटले याची तर नाही ती पिस. तिने कबूतराला विचारले, कबूतर दादा, ही पिस तुझी आहेत का? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिस माझी नाहीत. मीनू जेव्हा झाडाजवळ जाते तेव्हा तिला झाडावर एक पांढऱ्या करड्या रंगाचे, करडा रंग म्हणजे ग्रे कलर, एक पांढऱ्या करड्या रंगाचे कबूतर दिसले. कबूतराला पाहिल्यावर मीनूला असे वाटले की याची तर नसतील ही पिसं. म्हणून तिने काय केलं, तिने कबूतराला विचारले. काय विचारले?
कबूतर दादा ही पिसं तुझी आहेत का? मीनूने कबुतराला विचारले की कबूतर दादा ही पिसे तुझी आहेत का? तर कबूतर काय म्हणाले? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. पिसांकडे कबुतरांनी पाहिले आणि कबूतर म्हणाले की नहीं, ही पिसे माझी नाहीत. मीनू पेड़ के पास जाती है तो उसे पेड़ के ऊपर एक वाइट और ग्रे कलर का कबूतर दिखता है. उसे देखकर उसे ऐसे लगता है कि कहीं ये पंख कबूतर के तो नहीं, इसलिए वह कबूतर से पूछती है कि कबूतर भैया, क्या ये पंख आपके हैं? तो कबूतर उन पंखों को देखकर कहता है कि यह पंख मेरे नहीं हैं. कोणाची आहेत बरं ही पिसं? या विचारात मीनू पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. कोणाची असतील ही पिसं असा विचार करत होती ती आणि विचार करता करता मीनू पुढे जात होती. पुढे निघाली म्हणजे पुढे जात होती. पुढे जात विरुद्धार्थी शब्द आहे मागे. पुढे जात असताना तिला समोरून कोण दिसलं येताना? समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. मीनू जिथे जात होती पुढे तिकडून समोरून एक मोर येत होता आणि मोर आपला पिसारा सावरत येत होता. मीनू सोचती है कि यह पंख किसके होंगे. यह सोचते हुए वह आगे आगे जाती है और आगे जाने के बाद सामने से एक मोर अपने पंख सवारते हुए आता हुआ उसे दिखाई देता है. त्याची ऐटदार चाल आणि रंगीबेरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता. त्या मोराची ऐटदार चाल, ऐटदार म्हणजे रुबाबदार किंवा झोकदार, चाल म्हणजे चालणे, आणि रंगीबेरंगी लांब सडक पिसारा, त्याचा रंगीबेरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता. मोहक म्हणजे सुंदर दिसत होता. तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. मीनूकडे जी पिसे होती ती तिने लक्षपूर्वक बघितली. ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले. जेव्हा तिने ती पिसे निरखून बघितली आणि मोराकडे बघितले तेव्हा तिला असे समजले की ही पिसे नक्कीच मोराची नाहीत. तरीही तिने मोराला विचारले. तिला असं समजलं की ही पिसे मोराची नाहीत तरी सुद्धा तिने मोराला प्रश्न विचारला. काय विचारले? अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का? तिने मोराला काय विचारलं? मोरा, ही पिसे कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का? तर हे ऐकून मोर काय म्हणाला की मोराने पिसांचे निरीक्षण केले. मीनूकडे जी पिसे होती ती मोराने लक्षपूर्वक बघितली आणि तो म्हणाला, मोर काय म्हणाला? ही तर बदकाची आहेत. मोराने सांगितले की ही पिसे बदकाची आहेत. मीनू ने देखा कि सामने से एक मोर आ रहा है. उसके कलरफुल लंबे पंख बहुत ही सुंदर दिख रहे थे. उसने उसके हाथ में जो पंख थे उनको ध्यानपूर्वक देखा और ये सोचा कि ये पंख मोर के नहीं हैं. उसे पता चल गया कि यह पंख मोर के नहीं है. फिर भी उसने मोर को एक सवाल पूछा. क्या पूछा? कि क्या आपको पता है कि ये पंख किसके हैं? तो मोर क्या करता है? मीनू के हाथ में जो पंख होते हैं उनको ध्यानपूर्वक देखता है और बताता है कि यह पंख बतक के है. मीनूला खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले, मला बदक कोठे भेटेल? मोराने बदकाचा पत्ता सांगितला. त्याचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली. नदीकिनारी दाट झाडी होती. तिने बदकाला हाक मारली. मीनूला खूप आनंद झाला. मीनूला समजले की ही पिसे बदकाची आहेत हे ऐकून तिला खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले, मला बदक कोठे भेटेल? तिने मोराला काय विचारलं की मला बदक कोठे भेटेल? मोराने बदकाचा पत्ता सांगितला. तेव्हा मीनूला मोराने बदकाचा पत्ता म्हणजे ॲड्रेस सांगितला. त्याचे आभार मानून मीनू पळतच नदीवर आली. मीनूने त्या मोराचे आभार मानले आणि ती पळत म्हणजे धावतच नदीवर आली. नदीचा समानार्थी शब्द आहे सरिता. नदी किनारी दाट झाडी होती. जिथे ती आली नदीवर
तिथे नदीच्या किनारी दाट म्हणजे गच्च झाडी होती. तिने बदकाला हाक मारली. तिला माहीत नव्हते की बदक कुठे आहे, म्हणून तिने बदकाला हाक मारली. जब मीनू को पता चलता है कि वह पंख बतख के हैं, तो वह यह सुनकर बहुत खुश हो जाती है और फिर मोर से यह भी पूछती है कि बतख मुझे कहाँ पे मिलेगा. फिर मोर उसे बतख का पता बताता है, यानी एड्रेस बताता है. तभी वह उसको थैंक यू बोलकर वहाँ से भागते हुए नदी पे चली जाती है. नदी किनारे पर बहुत से पेड़ होते हैं. वहाँ पर उसे बतख नहीं दिखता है, इसलिए वह बतख को आवाज लगाती है. बदक झाडीतून बाहेर आले. मीनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसं मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिसं. जेव्हा मीनू बदकाला हाक मारते तेव्हा बदक झाडीतून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर मीनू काय करते? मीनू त्याच्यासमोर तिच्या हातामध्ये जी पिसे आहेत ती त्याच्यासमोर धरते आणि म्हणते की ही घे तुझी पिसं. ही पिसं मला रस्त्यात सापडली होती आणि मी तुला शोधत होते तुझी पिसे परत करण्यासाठी. ही घे तुझी पिसं. मीनू की आवाज़ सुनकर बतख बाहर आ जाता है. जैसे ही बतख बाहर आता है, मीनू बतख के सामने वह पंख पकड़ती है और बताती है कि ये लीजिए आपके पंख. मैं आपको ढूंढ रही थी ये पंख लौटाने के लिए, क्योंकि ये पंख मुझे मिले थे. ये लीजिए आपके पंख. बदकाला मीनूचे कौतुक वाटले. बदकाला मीनूचे कौतुक म्हणजे आश्चर्य वाटले. बदक मीनूला म्हणाले. बदक मीनूला काय म्हणाले? मीनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. बदक मीनूला काय म्हणाले की तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या लांब आली आहेस, म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. ही पिसं आता मला नकोत. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. एकदा जर पिसं गळून पडतात तर ती पिसं परत जोडता येत नाहीत. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडतील तर ती तू सांभाळून ठेव. तुला जर कधी अजून अशी वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू फेकू नकोस, तर सांभाळून ठेव. मीनू आनंदाने घरी आली. बदकाने सांगितले की ही पिसे सांभाळून तुझ्या जवळच ठेव. तर हे ऐकून मीनू आनंदाने घरी आली. मीनूला खूप आनंद झाला आणि तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली. तर तिने काय केलं? बदकाने सांगितले होते की ही पिसे सांभाळून ठेव, म्हणून तिने सांभाळून पिसे कुठे ठेवली? आपल्या वहीमध्ये ठेवली. बतख को आश्चर्य होता है कि मीनू पंख लौटाने के लिए इतने दूर आ गई है. मीनू को बतख बताता है कि आप मेरे पंख लौटाने के लिए इतने दूर आए हो, इसलिए अभी ये पंख मुझे नहीं चाहिए. ये पंख अपने पास ही रखना. बतख बताता है कि एक बार अगर पंख टूट जाते हैं तो वह फिर से नहीं जोड़े जाते हैं, इसलिए आप इन पंखों को संभाल कर अपने पास रखना. ऐसे आपको अलग अलग कोई भी पंख मिलेंगे तो उनको आप फेंकना नहीं, तो उन्हें संभाल कर रखना. यह सुनकर मीनू बहुत खुश हो जाती है और मीनू खुशी खुशी घर चली जाती है. और घर जाने के बाद वह क्या करती है? उन पंखों को अपने नोटबुक में रखती है. पाठाचा सारांश. मीनूला रस्त्यात जाताना 2 पिसे सापडली. ती कुणाची असावीत म्हणून तिने शोध घेतला. तिला कोंबडी भेटली. कोंबडीला विचारल्यावर तिने सांगितले ही पिसे माझी नाही. नंतर तिने कबुतराला विचारले. कबुतराने सुद्धा ती पिसे त्याची नाहीत असे सांगितले. शेवटी मीनूने मोराला विचारले. मोराने ही पिसे बदकाची असल्याचे सांगितले. बदकाला विचारल्यावर बदक हो म्हणाले. बदकाने मीनूला ती पिसे दिली. मीनूने ती वहीत जपून ठेवली. मुलांनो, या पाठावरून आपल्याला हे समजते की जर कधी कोणाला एखादी वस्तू सापडली तर ती वस्तू नीट पाहावी, ती कोणाची आहे हे शोधून काढावे व त्या व्यक्तीला परत करावी.